नाही. गुजरात पासून सुरू झालेली ही डिश आज संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहित आहे का, दसऱ्याला फाफडा जिलेबी खाण्यामागे केवळ चव नाही, तर एक मोठा इतिहास आणि पौराणिक कारण दडलेलं आहे. चला तर मग जाणून घेऊया फाफडा जिलेबीची ही रंजक कथा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा नवीन नवीन कथा तुम्हाला ऐकायला मिळेल. सगळ्यात आधी बोलूया जिलेबीबद्दल. जिलेबीचा इतिहास खूप जुना आहे. पौराणिक कथानुसार प्रभू श्रीरामाचे परमभक्त संकटमोचन हनुमानजी यांना शशकुली नावाचा गोल पदार्थ खूप आवडायचा. या शशकुलीलाच आज आपण जिलेबी म्हणून ओळखतो. असे म्हटले जाते की जेव्हा प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला, तेव्हा विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी हनुमानजींनी जिलेबी खाऊ आंदोलनोत्सव साजरा केला होता. तेव्हापासून विजयादशमीला जिलेबी खाण्याची परंपरा सुरू झाली. आता प्रश्न येतो की गोड जिलेबी सोबत हा तिखट मीठ असलेला फाफडा कुठून आला? तर मित्रांनो, दसऱ्याच्या आधी 9 दिवस नवरात्रीचे कडक उपवास केले जातात. हिंदू शास्त्रानुसार 9 दिवसांच्या उपवासानंतर पारण्याला हरभऱ्याच्या डाळीचे पीठ म्हणजे बेसनाचा पदार्थ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बेसन शरीराला झटपट ऊर्जा देते. फाफडा हा शुद्ध बेसनापासून बनवला जातो. म्हणूनच तर 9 दिवसाच्या उपवासात सोडण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी बेसनाचा फाफडा आणि सोबत हनुमानजींची आवडती जिलेबी एकत्र खाण्याची प्रथा पडली. ही चवदार जोडी आरोग्यासोबतच सणाचा आनंद दुप्पट करते. अनेकांना वाटतं की जिलेबी हा संपूर्ण भारतीय पदार्थ आहे, पण इतिहासकारांच्या मते जिलेबीचा उगम मध्य पूर्व म्हणजेच इराण किंवा अरब देशात झाला. तिथे याला झलाबिया किंवा झुंबिया म्हटले जायचे. 13व्या शतकात तुर्की आणि अरब व्यापाऱ्यांसोबत हा पदार्थ भारतात आला. भारतात आल्यावर त्याचे नाव जिलेबी झाले आणि जेव्हा ही जिलेबी गुजरातच्या फाफड्याला भेटली, तेव्हा भारतीय खाद्य संस्कृतीत सर्वात मोठी हिट जोडी तयार झाली. तर मित्रांनो, असा आहे आपल्या आवडत्या फाफडा जिलेबीचा इतिहास. केवळ चव म्हणून नाही, तर आरोग्य आणि संस्कृतीचा मेळ घालत ही परंपरा आजही जपली जात आहे. या दसऱ्याला तुम्ही किती फाफडा जिलेबी खाणार आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच नवीन पुढील आणि रंजक माहितीसह पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला अजून कुठल्या नवीन पदार्थाचा इतिहास बघायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा नवीन व्हिडिओ बघा.